नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती म्हणजेच की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य या विभागात गट क टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदासाठी टोटल 1107 रिक्त पदांची मोठी जाहिरात आलेली आहे. यामध्ये आपण बघणार आहोत की कोणकोणती टेक्निकल पदे आहेत आणि किती रिक्त जागा आहेत आणि नॉन टेक्निकलसाठी किती रिक्त जागा आहेत. याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघू. त्यासोबतच याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल, पगार किती मिळेल, अशी संपूर्ण जे तुमचे डाऊट आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ही जी जाहिरात आहे तुम्ही इथं बघू शकता की 18/6/2025 या तारखेला जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025 यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे जेवढे काही पोस्ट आहे ते भरण्याकरिता तुम्हाला जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. टोटल जी जाहिरात आहे 1107 रिक्त पदे यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ते आपण समोर बघूच. त्याआधी बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणखी की सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या जे की या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता बघा, या अधिकृत संकेतस्थळावरून तुम्ही जे तुमचे वेळापत्रक, परीक्षेचे प्रवेशपत्र, संपूर्ण जे माहिती आहे तुम्ही यावरून बघू शकता. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक बद्दल माहिती देण्यात आलेली आहे की ऑनलाईन अर्जाची जी नोंदणी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे. तर बघा, 19 जून, जे की बघा 19 जून पासून जर बघितलं तर ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुमची. ऑनलाईन अर्ज करण्याची जे लास्ट डेट आहे म्हणजे की अंतिम दिनांक आहे ते 9 जुलै 2025 असणार आहे. म्हणून तुम्ही अर्जाची प्रक्रिया जर बघितली तर सुरू झालेली आहे, तुम्ही अप्लाय करू शकता. आता त्याच खाली जर बघितलं आपण तर बघा, ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जर बघितली तर सेम तुम्हाला 9 जुलै 2025 दाखवण्यात आलेली आहे. आणि ऑनलाईन परीक्षेची दिनांक जर बघितलं तुम्ही तर बघा, संचालनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल, जे की मी तुम्हाला संकेतस्थळ दाखवण्यात आलेलं होतं. आता बघा, ही जी संपूर्ण माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाले नसाल तर बघा, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती म्हणजे की PDF बघू शकता. आता बघा, स्पर्धा परीक्षा 2025 गट क तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील पदे. आता ही जर बघितलं आपण तर तुम्हाला हे जे पदनाम दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला की तांत्रिक संवर्ग पदे तुम्हाला इथे सर्वात आधी दिसून येणार आहे. पदनाम जर बघितलं त्यासोबतच रिक्त पदांची संख्या, वेतन श्रेणी यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. सर्वात आधी बघा, ग्रंथपाल पदासाठी जर बघितलं आपण तर यामध्ये टोटल जे तुमची 5 पदे दाखवण्यात आलेली आहे ग्रंथपाल पदासाठी. आणि आहार तज्ञसाठी 18 जागा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे. आता वेतन श्रेणी जर बघितली तुम्ही तर बघा, 38,600 ते 1,22,800 खूप छान सॅलरी अशी तुम्हाला वेतन श्रेणी यामध्ये मिळणार आहे. समाजसेवा अधीक्षक म्हणजेच की वैद्यकीयसाठी जर बघितलं तर 135 रिक्त जागा आहेत. भौतिकोपचार तज्ञसाठी 17 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी 181 म्हणजे की चांगल्या जागा यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे. याची बद्दल सॅलरी जर बघितली तर बघा, 35,400 ते 1,12,400 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ECG तंत्रज्ञासाठी जर बघितलं 84 जागा आहेत. किरण तंत्रज्ञासाठी 94 जागा आहेत. सहाय्यक ग्रंथपालसाठी 17 जागा आहेत. औषध निर्मात्यासाठी जर बघितलं तर बघा, 207 जागा म्हणजे की सर्वात जास्त जागा तुम्हाला औषध निर्मात्यासाठी दिसून येणार आहेत. याची जर वेतन श्रेणी बघितली तर बघा, 29,200 ते 92,300 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी औषध निर्माता या पदासाठी मिळणार आहे. दंत तंत्रज्ञासाठी जर बघितलं तर बघा, 9 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 170 जागा आहेत. याची पण वेतन श्रेणी जर बघितली तर बघा, S7 नुसार तुम्हाला 21,700 ते 69,100 एवढी तुम्हाला सॅलरी यामध्ये मिळणार आहे. किरण सहाय्यकसाठी जर बघितलं 35 जागा आहेत. ग्रंथालय सहाय्यकसाठी 13 जागा आहेत. प्रलेखाकार, ग्रंथसूचिका, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर साठी जर बघितलं तुम्हाला 36 जागा आहेत. वाहन चालकसाठी 37 जागा आहेत. वाहन चालकचा जर वेतन श्रेणी बघितला तुम्ही S6 नुसार तर बघा, 19,900 ते 63,200 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे. आणि हे जे टोटल जे 15 पदे तुम्हाला मी दाखवण्यात आलेली आहे तांत्रिक संवर्गातील म्हणजे की टेक्निकल पदे आहेत. आता नॉन टेक्निकल पदाबद्दल पण आपण बघूया. त्या आधी बघा, तुम्हाला एकूण जे तांत्रिक पदे म्हणजे की टेक्निकल पदे आहेत ते 1,058 एवढी आहेत. आता जे बाकी राहिलेले जे पोस्ट आहेत ते नॉन टेक्निकल आहेत.
तुम्ही इथं बघू शकता खाली, जे की बघा तांत्रिक संवर्ग मुंबई बाहेरील पदे यामध्ये दाखवण्यात आलेली आहे, जे की बघा उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक. आता उच्च श्रेणी लघुलेखकसाठी बघा टोटल जे 12 रिक्त पदांची संख्या रिक्त आहेत आणि S6 नुसार बघा त्यांची सॅलरी जर बघितली खूप छान तुम्हाला इथे दिसून येणार आहे. 44,900 ते 1,42,400 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी दाखवण्यात आलेली आहे. निम्न श्रेणी लघुलेखकसाठी जर बघितलं तर 37 जागा आहेत आणि वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 एवढी तुम्हाला दिसून येणार आहे. एकूण जर जागा तुम्ही बघितल्या तर बघा 1,107 तुम्हाला एवढ्या जागा दिसून येणार आहेत या भरतीमध्ये. आता बघा शैक्षणिक अर्हताबद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे, की जाहिरातीमध्ये नमूद पदाकरिता अर्ज करण्यासाठी 9 जुलै 2000 रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे. काही पदासाठी जर बघितलं तर अनुभव आवश्यक आहे आणि काही पदासाठी अनुभव लागणार नाही आहे. त्याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेऊया. आता बघा सर्वात आधी जर बघितलं आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजेच की लॅबोरेटरी असिस्टंट यासाठी तुम्हाला बघा बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी म्हणजेच की हे तुमचं शैक्षणिक असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. किंवा मध्ये सांगण्यात आलेलं आहे, की बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री म्हणजेच की BSc जर केलेली तुम्ही सायन्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबतच बघा हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल. तुमच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. आता बघा प्रत्येक पदाची जर बघितलं राहिलो आपण शैक्षणिक अर्हता तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होणार आहे. आता जे पदे जे आहे तुम्हाला 10वी-12वी वरती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की बघा औषध निर्मात्यासाठी जर बघितलं आपण तर HSC म्हणजेच की 12वी मागण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा पॉझिस डिप्लोमा किंवा डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी किंवा डिप्लोमा फार्मसी स्टेट गव्हर्नमेंट याबद्दल तुमचं जर झालेलं असेल काही पण तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. त्यासोबतच बघा खाली आणखी काय दिलेलं आहे, की क्षकिरण तंत्रज्ञानासाठी पण तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लागणार आहे रेडिओग्राफीमध्ये किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी हे लागणार आहे, तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासोबतच बघा खाली जर आणखी जर बघितलं आपण तर वाहन चालकसाठी काय सांगण्यात आलेलं आहे, की वाहन चालकसाठी सर्वात आधी जर बघितलं तर वयोमर्यादेची दाखवण्यात आलेली आहे. शुड नॉट बी मोर दॅन 38 म्हणजे की 38 वर्षाच्या वर तुम्ही अर्ज करू शकत नाही. 38 वर्षाच्या खाली तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये क्लिअरली ते सांगण्यात आलेलं आहे. आणखी जर बघितलं यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तुमचं असणं आवश्यक आहे. संपूर्ण ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही ते क्लिअरली ते वाचू शकता. आता उच्च श्रेणी लघुलेखकसाठी जर बघितलं तुम्ही बघा SSC किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन म्हणजेच की 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यासोबत बघा तुम्हाला शॉर्ट हँड स्पीड 120 वर्ड पर मिनिट रिक्वायर्ड लागणार आहे. म्हणजेच की बघा शॉर्ट हँड स्पीड लागणार आहे म्हणजे की प्रति शब्द 120 मिनिट जे आहे तुम्हाला लागणार आहे. टायपिंग इंग्लिश लागणार आहे. 40 किंवा म्हणजे की 40-30 टायपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि निम्न श्रेणी लघुलेखकसाठी जर बघितलं त्यासोबतच 10वी उत्तीर्ण शॉर्ट हँड स्पीड जे आहे तुम्हाला 100 डब्ल्यू पर मिनिट रिक्वायर्ड लागणार आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला टायपिंग इंग्लिश 40 किंवा मराठीमध्ये 30 करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. 10वी वरती जी आहे पदे आहेत दोन्ही पण तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जर का तुमचं टायपिंग इंग्लिश झालेलं असेल किंवा मराठी झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. आता बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे, की वयोमर्यादेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तुम्ही तर बघा 18 वर्षापेक्षा कमी व 38 पेक्षा जास्त नसावं. आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी जर बघितलं तर 18 वर्षापेक्षा कमी आणि 43 वर्षापेक्षा जास्त नसावं. आणि त्यासोबतच तुम्हाला बघा पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी पण तुम्हाला 55 वर्ष इतकी राहील एवढं तुम्ही वर्षात अप्लाय करू शकता. दिव्यांग उमेदवारासाठी जर बघितलं तर 45 वर्ष इतकी वर्ष राहणार आहे. त्याच्यावरती जर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. आता बघा यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप सांगण्यात आलेलं आहे, की कशा प्रकारे राहणार आहे. तर बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, की जे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन राहणार आहे ते ऑनलाईन परीक्षा जी आहे तुमची प्रश्नपत्रिका आहे मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे घेण्यात येतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. बघा प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण ठेवण्यात आलेले आहे. आणि तुमची जे टोटल जे आहे बघा तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की 100 प्रश्नाकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. ज्यामध्ये विषय तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी हे तुम्हाला विषय दिसून येणार आहेत. आता बघितलं आपण तर बघा तुम्हाला एका प्रश्नाला 2 गुण मिळणार आहे आणि टोटल जे तुमचे 100 प्रश्न असणार आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे जे आहे अनिवार्य राहणार आहे. बघा उमेदवारांनी एकूण
गुणांच्या किमान 45% गुण जे ते प्राप्त करणे अनिवार्य राहणार आहे. ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी म्हणजेच की प्रोफिशियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे, अशा पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व भौतिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची एकूण 60 प्रश्न परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल. बघा, यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा असा ठेवण्यात आलेला आहे, की जे विद्यार्थी 45% गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेतील तेच उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी उपलब्ध म्हणजेच की पात्र राहतील एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून 45% जे आहे तुमचे घेणे अनिवार्य राहणार आहे, तेव्हाच तुम्ही व्यावसायिक चाचणीसाठी अनिवार्य म्हणजेच की पात्र राहतील एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे विभाग 1 ते विभाग 4 म्हणजेच की मराठी ज्ञानाचे 15 एमसीक्यू असतील, इंग्रजी ज्ञानाचे 15 एमसीक्यू असतील, सामान्य ज्ञानाचे 15 एमसीक्यू असतील. टोटल जी माहिती आहे तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. ही जी संपूर्ण पीडीएफ आहे ही टोटल जे आहे 31 पेजेसची आहे. यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला म्हणजेच की बघा, व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे कोणकोणती आहेत आणि कशा प्रकारे कोण्या याच्यातून तुम्हाला क्वेश्चन किती विचारले जातील, संपूर्ण काही माहिती यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. परीक्षेचे शुल्क जर बघितलं आपण तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला ₹1000, मागासवर्गीय प्रवर्गासाठी तुम्हाला ₹900 एवढी लागणार आहे आणि ही जी परीक्षेचे जे शुल्क तुम्ही भरणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही या पीडीएफद्वारे बघू शकता. पीडीएफ जे तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. आणि जर का तुम्हाला काही अडचण असेल यामध्ये तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा मी तुम्हाला मदत करू शकेल. जे काही तुमचे डाऊट आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा, जेणेकरून संपूर्ण जे तुमचे डाऊट आहे मी तुम्हाला क्लिअर करायचे प्रयत्न करणार आहे. तर बघा, अशा प्रकारची ही आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. खूप मोठी सुवर्ण संधी निघालेली आहे. 1107 रिक्त जागा आहेत. ज्या कोणा विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.